नमस्कार. डिवाइन डिकोड या चॅनलच्या माध्यमातून मी महेंद्र इनामदार आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आपली संस्कृती आणि सण असा विषय घेऊन आपण येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये आपल्या हिंदू धर्मीयांची किंवा भारतीय सणांची माहिती लोकांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. यापैकी प्रथम किंवा पहिला जो सण आहे तो म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हे हिंदूंचं नववर्ष साजरा करण्याचा दिवस असतो. त्या दृष्टीतनं हिंदू धर्मियांचं नवीन वर्ष जे आहे हे या दिवशी सुरू होत असतं. रामायणातल्या संदर्भानुसार याच दिवशी भगवान श्री रामचंद्राने रावणावरती विजय मिळवला आणि ते अयोध्येमध्ये आले. त्यांचा विजयोत्सव म्हणून या दिवशी दरवाजाजवळ गुढी उभारून आणि मंगल तोरण बांधून श्रीरामांचं स्वागत करण्यात आलं. तीच परंपरा त्रेतायुगापासून चालत आलेली आहे. त्रेतायुगानंतर द्वापारयुग आणि द्वापारयुगानंतर आता हे कलियुग आहे. म्हणजे इतकी थोर आणखीन अशी प्राचीन परंपरा असलेला आपला सण आहे हा. याचप्रमाणे बाकीचे सण पण आपले प्राचीन परंपरा असलेलेच आहेत. हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य म्हणजे की आपण हिंदू धर्मीय जे आहोत हे प्राचीन परंपरेला आणखीन त्यातले ज्या सन्मानजनक रूढी आहेत त्या अतिशय आदरानं आणि श्रद्धेनं पाळत असतो. पौराणिक संकल्पनेनुसार याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करायला सुरुवात केली, म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला. त्यामुळं आपण जी गुढी दरवाजात उभारतो त्या गुढीला ब्रह्मध्वज असं देखील म्हटलं जातंय. वसंत ऋतूच्या आल्हाददायक अशा वातावरणाची सुरुवात, नवीन अशी कोवळी पालवी फुटण्याचं जे सृष्टीचा नियम आहे तो ह्या ऋतूपासून सुरू होतो. त्यामुळं नवीन कोवळी पालवी फुटणे आणि त्यानंतर त्याची वाढ होत जाणे आणि त्यानंतर अनुक्रमानं शिशिर ऋतूमध्ये म्हणजे साधारण पौष माघ या दरम्यान या सृष्टी रचनेतला शेवटचा काळ असतो. अशा पद्धतीनं ऋतुमानावरती आधारित असलेली सुद्धा आपली ही धार्मिक परंपरा आहे. ऋतुमानाला प्रत्येक महिन्याला अत्यंत महत्त्व देऊन या सणांची रचना केलेली आहे की प्रत्येक सणाच्या वेळेला कोणकोणत्या प्रकारचा आहार कशा कशा पद्धतीने घ्यावा हे सुद्धा सांगितलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये या दिवशी गुढीचा प्रसाद म्हणून कडुनिंबाचं चूर्ण आपण गुढीला नैवेद्य म्हणून दाखवतो. त्याच्यामध्ये 5 प्रकारच्या वस्तू घातल्या जातात. ते म्हणजे कडुनिंबाची कोवळी पानं, ओवा, गूळ, हिंग आणि मिरी. ह्या जे 5ही पदार्थ आहेत हे आपल्या पचनसंस्थेला अतिशय उपयुक्त असलेले असे पदार्थ आहेत. आणि ह्या पचनसंस्थेला उपयुक्त असलेला पदार्थ खाल्ल्यामुळं आपली ह्या दिवसापासून जी आपण काही सुरुवात करतो ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने होत असते. आणि केवळ ह्याच दिवशी नव्हे तर जवळपास उन्हाळा संपस्तोपर्यंत हे चूर्ण खावं असं आहे. कारण का तर ह्याच्यामध्ये जो कडुनिंब म्हणून सांगितलेला आहे त्याचं नाव जरी कडू असलं आणि त्याची चव जरी कडू असली तरी सुद्धा त्याला पौराणिक याच्यामध्ये अमृतवृक्ष असं म्हटलेलं आहे. अमृताची जी चव आहे ती कडुनिंबाप्रमाणे असते म्हणून त्याला अमृतवृक्ष असं म्हटलेलं आहे. त्यामुळं हा कडुनिंब जर आपण उन्हाळ्यामध्ये सातत्यानं जर का हे चूर्ण खाल्लं तर उन्हाळ्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास आपल्याला बाधत नाही. एवढंच नव्हे, गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा ही गुढी जी आहे ही कशा पद्धतीने उभारली जाते तर वेळू म्हणजे बांबू जो असतो, वेळू जो आहे हा कोणत्याही प्रकारे या वेळूला कीड लागत नाही किंवा बांबूला कोणत्याही प्रकारची कीड लागत नाही. म्हणून तुम्ही जर बघितलं तर पूर्वीच्या काळातली बांधकामाची साहित्य जी होती त्यामध्ये वेळूचा वापर केला जात असे. त्यामुळे ती बऱ्याच काळपर्यंत टिकून राहत असत, वर्षानुवर्ष, कारण त्याला कीड लागत नाही. त्यामुळे तो वेळू आहे किंवा तो बांबू जो आहे तो वेळू वापरून त्याच्यावरती चांदी किंवा आपल्या घरामध्ये जे कुठलं धातुपात्र असेल लोखंड सोडून ते उपडं घालायचं आणि त्या गुढीला देवी म्हणून महावस्त्र नेसवायचं. त्यानंतर त्याला कडुनिंबाचा पाला बांधायचा, त्याचप्रमाणे त्याला साखरेची माळ घालायची आणि ती आकाशामध्ये उंच उभी करायची की जेणेकरून
ती पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला त्या गुढीचं मुख्य कमल झालं पाहिजे. अशा पद्धतीने ही गुढी उभारण्याचा विधी आहे. ही गुढी पूर्व किंवा उत्तर दिशेला उभी करून झाल्यानंतर साधारणपणाने एक असा नेहमी प्रवास असतो, की गुढी केव्हा उभा करायची असते. तर गुढी ही सर्वसाधारणपणे सूर्योदयानंतर उभी करायची असते आणि सूर्यास्त होण्याच्या अगोदर ती उतरवायची असते. सूर्यास्तानंतर गुढी कधी उतरायची नसते. कारण सूर्योदयापासून सूर्यास्त हा चैत्र पाडव्या दिवशीचा अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळं प्रदोषकाल सुरू होण्यापूर्वी आणि सूर्यास्त होण्यापूर्वी गुढीला साखरेचा नैवेद्य दाखवून ती गुढी उभारावी असं आहे. आणि त्याचा जो पाला असतो बांधलेला, म्हणजे कडुनिंबाचा पाला, तो पाला वाळवून जर धान्यामध्ये घातला तर धान्याचं किडीपासून संरक्षण होतं. किंवा तोच पाला वापरून तुम्ही चूर्ण करून खाऊ शकता किंवा त्याची पावडर करून तुम्ही शरीराला जर लावली तेलातून, तर त्वचारोगापासून अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं संरक्षण होतं. त्यानंतर या गुढीला घरातले जे काही पक्वान्न असतात त्या पक्वान्नाचं नैवेद्य दाखवावं असं सांगितलं आहे माध्यान्हकाली. आणि त्या दिवशी दानधर्म करावा असं सांगितलेलं आहे, की दानधर्म करावा, गोड पदार्थ खावेत, गरीब लोकांना मदत करावी आणि आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करून रात्रीचा जो वेळ आहे तो भजन, कीर्तन, अगदी अक्षरशः म्हणजे तमाशा जरी तुम्ही त्या दिवशी केला तरी सुद्धा चालू शकतो. तर अतिशय गायन आणि वादन या प्रकारानं तो अतिशय चांगल्या पद्धतीनं हा दिवस साजरा करावा असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे. याचं कारण असं आहे, की नवीन वर्षाची सुरुवात जर आपण चांगल्या पद्धतीनं केली, गायन, वादन, नृत्य, हास्य, विनोद किंवा निरनिराळ्या प्रकारच्या संकल्पना करून आपण जर काही या गोष्टी सुरू केल्या, तर त्याची वर्षभर आपल्याला प्राप्ती होते. असा या गुढीपाडव्याच्या दिवसाचं एक फार मोठं महत्त्व आहे आणि तसा अनुभव पण लोकांना येत असतो. यानंतर गुढीपाडव्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, की गुढीपाडवा जो आहे हा 3.5 मुहूर्तापैकी सगळ्यात पहिला मुहूर्त मानला जातो. 3.5 मुहूर्तापैकी पहिला मुहूर्त म्हणजे काय, की हे मुहूर्त जे आहेत हे अक्षय फल देणारे असतात. त्यामुळे या दिवशी घेतलेली कोणतीही गोष्ट किंवा सुरुवात केलेली कोणतीही गोष्ट किंवा खरेदी केलेली कोणतीही गोष्ट ही अक्षय फलप्राप्ती करत असते. म्हणून या दिवशी सोनं, चांदी, रत्न अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो. कोट्यावधी रुपयांची किंवा संपूर्ण महाराष्ट्राचा किंवा भारताचा विचार केला तर अब्जावधी रुपयांची उलाढाल या दिवशी होत असते. एवढं या गुढीपाडव्याचं महत्त्व आहे. गुढीपाडवा हा जो असतो ह्या दिवशी वासंतिक नवरात्र सुरू होत असते. वासंतिक म्हणजे देवीचं नवरात्र या दिवशी सुरू होत असते. तर देवीची नवरात्र जी आहेत ती एकूण 4 प्रकारची नवरात्र आहेत आणि ती 4 वेळेला साजरी करावीत असं आपल्या हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे. यापैकी 2 नवरात्र जी आहेत ती गुप्त नवरात्र आहेत. एक जे आहे ते आषाढात जे असतं ते आणि पौष महिन्यामधलं नवरात्र जे आहे देवीचं, हे गुप्त नवरात्र म्हणतात. म्हणजे जे कौलार तंत्राप्रमाणे किंवा गुप्त तांत्रिक साधना करणारे जे लोक असतील ते लोक आषाढ महिन्यातलं आणखीन पौष महिन्यातलं देवीचं नवरात्र साजरं करतात. पण इतर वेळेला ही जी उरलेली 2 नवरात्र आहेत, एक चैत्र महिन्यातलं नवरात्र देवीचं आणि दुसरं अश्विन महिन्यातलं नवरात्र, जे आपण नेहमी नवरात्र म्हणून साजरं करतो ते शारदीय नवरात्र. अशी 2 नवरात्र साजरी करायची असं आहे. तर ह्या वासंतिक किंवा देवी नवरात्राचा प्रारंभ जो आहे हा गुढीपाडव्या दिवशी होतो आणि साधारणपणानं रामनवमी किंवा रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी या वासंतिक नवरात्राची समाप्ती होते. हे नवरात्र साजरं करण्यापाठीमागे आणखीन एक उद्देश असा आहे, की या दिवशी दुर्गा देवीची साधना केली जाते. दुर्गा म्हणजे काय, की दुर्गा म्हणजे जी अतिशय भयंकर स्वरूप असलेली आणि अतिशय अ, क्रोधिष्ट असलेली जी देवी आहे तिला दुर्गा देवी असं म्हणतात. त्यामुळे तिची साधना करावी आणि तिच्या क्रोधापासून आपल्याला शांतता मिळावी आणि तिनं मातृत्वानं आणि मातेच्या भावनेनं आपलं संरक्षण करावं, यासाठी हे नवरात्र साजरे केले जाते. दुसरा एक उद्देश या नवरात्रापाठीमागे असा असतो, की चैत्र महिना ज्यावेळेला सुरू होतो, त्यावेळेला वातावरणामध्ये फरक होत असतो. ऋतुमानामध्ये फरक होत असतो. कारण पुढचे जवळपास 4 महिने ते 3.5 ते 4 महिने अत्यंत तीव्र अशा प्रकारचा उन्हाळा असतो. तर त्या उन्हाळ्यामध्ये देवीचा प्रकोप होऊ नये किंवा देवी, गोवर, कांजिण्या असे जे प्रकार असतात उष्णतेमुळे उद्भवणारे, ते ह्या काळामध्ये होत असतात. त्यामुळे प्राचीन काळामध्ये असा नियम होता, की वासंतिक नवरात्रामध्ये जर आपण देवीचं नवरात्र साजरं केलं किंवा तिची उपासना जर केली, तर पुढच्या संपूर्ण वर्षामध्ये देवीच्या मातृत्वाचा आणि वत्सलतेचा आपल्याला प्रसाद मिळतो. आणखीन आपलं संपूर्ण आयुष्य त्या निदान वर्षापुरतं का विना सुखावं जातं. त्याच वेळेला आपल्याकडे आणखीन एक अशी परंपरा आहे,
की या दिवसापासून घराच्या दरवाजामध्ये घरातल्या ज्या सुवासिनी असतील किंवा स्त्रिया असतील त्या चैत्रांगण काढत असतात. या चैत्रांगणामध्ये सूर्य, चंद्र, देवी, गाई किंवा जेवढी शुभचिन्ह असतील, नाग वगैरे असे जवळपास 32 चिन्हांनी युक्त असलेले चैत्रांगण काढण्याची प्रथा आपल्या सगळ्यांच्याकडे आहे. हे चैत्रांगण काढण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की या चैत्रांगण काढल्यामुळं देवीची कृपा होते आणि घरामध्ये समृद्धी येते. कोणत्याही प्रकारच्या बाधा जर आपण मानत असलो, पैशाची बाधा जर आपण मानत असलो तर त्या घरामध्ये येत नाहीत. त्या घरापासून लांब राहाव्यात यासाठी दरवाजामध्ये चैत्रांगण काढण्याची प्रथा आहे. आणि चैत्रामध्ये अशा प्रकारचं सर्वसाधारणपणानं रांगोळी काढून सुवासिनींचं स्वागत केलं जातं. चैत्रामध्ये पन्ह करण्याची आणि कोशिंबीर करण्याची सुद्धा प्रथा आहे की चैत्र महिन्यामध्ये जेवढे आपण डाळीचे पदार्थ खाऊ तेवढं आपल्याला तब्येतीला ते हितकर असते. हरभऱ्याची डाळ आणि त्याचप्रमाणे आंबा किंवा कच्ची कैरी जी असते त्या कच्च्या कैरीपासून जे पन्ह तयार केलं जातं गूळ घालून, त्यामुळं शरीरातली नैसर्गिक जी ओलावा असतो किंवा नैसर्गिक तहान भागण्याची जी क्षमता असते ती त्या पन्ह्यामध्ये असते. आणि डाळीची कोशिंबीर खाल्ल्यामुळं शरीरामध्ये व्हिटॅमिन्स जे असतात किंवा कार्बोहायड्रेट्स असतात ह्याचे परिणाम वाढतात आणि उन्हाळ्यामध्ये या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला संरक्षण मिळतं. अशा दृष्टीतनं गुढीपाडवा हा एकच सण सुरुवातीचा अतिशय प्रभावी आणि चांगल्या पद्धतीचा आहे. नमस्कार.